तर मित्रांनो, आला आहात ना 2026 मध्ये. 2025 हे वर्ष सरलं मित्रांनो. आपल्या आयुष्यातून 2025 वर्ष निघून गेलं. कसं निघून गेलं? प्रत्येकाच्या आयुष्यात 2025 मध्ये काही ना काही घटना घडल्या असतील, मग त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील. पण मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत 2026 मध्ये. आयुष्यातील असे दिवस भराभर निघून चाललेत ना, ती कशी चाललेत हे देखील आपल्याला समजत नाही मित्रांनो. तर कुणाच्या आयुष्यात खरंच 25 मध्ये खरंच खूप मोठं दुःख आलं, कुणाच्या आयुष्यात खूप मोठं असं सुख पण आलं असेल, कुणाच्या जे मनातला संकल्प असतील, जे काय त्यांनी जे ठरवलं होतं, तर ते त्यांना मिळालं पण असेल, त्यांना प्राप्त पण झालं असेल. तर अशा सर्वांनाच माझ्याकडून 2026च्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तसं तर प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस येणारा आपल्यासाठी हा नवाच असतो मित्रांनो. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आपण हे येणाऱ्या प्रत्येक टाईमचा, क्षणाचा, दिवसाचं आपण हे स्वागत केलंच पाहिजे. तर तशा प्रकारे आपण ह्या नवीन वर्षाचं देखील एक आनंदाने स्वागत करूया. खरं तर आपलं मराठी महिन्यानुसार आपलं हे वर्ष चैत्र महिन्यात हे संपतं आणि नवीन सुरू होतं. परंतु आता जगानुसार हे जे इंग्रजी महिने आहेत, ते इंग्रजी महिन्यातलं 2025 हे संपलं. तर मित्रांनो, 2025 मध्ये आपण काही विचार केले होते. किती विचार आपल्या हातून ते झाले बी नसतील. आपण संकल्प करतो ना, की ह्या वर्षी आता नवीन सुरू झाले बाबा, ह्या वर्षात आता आपण व्यसन करायचं नाही किंवा कुणाशी दुश्मनी करायची नाही किंवा आता चांगलं राहायचं, कामधंदा करायचं. जे पण आपण फालतूपणा असेल, टवाळकीखोर असेल किंवा इकडं तिकडं करणे, काही कमवणे नाही, हे सोडून चांगलं करण्याचा आपण जो संकल्प केलेला असेल, तर तो कुणी कुणी तो कडेला पण नेला असेल, तर कुणाच्या हातून ते अर्धवट राहिला असेल. तर आता देखील ह्या नवीन वर्षात आपण तसा संकल्प करूया आणि तो पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. आता सक्सेस होईलच असं काय नसतं मित्रांनो. तर दुःख बाळगाचं नाही, दुःख तर येतच राहतं. प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक टायमाचा आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा 2026 मध्ये. तर असं कमीत कमी आपण असं आजपासून ठरवूया. आज 2 तारीख आहे, पहिला दिवस बी निघून गेला, आता आज चालू झालेला दुसरा दिवस. तर त्यामुळं मी आज मित्रांनो बऱ्याच दिवसातून म्हणलं आपल्या मित्राची थोड्या गप्पा मारूया. तुम्हीही देखील कुठला संकल्प केला ते देखील सांगा. आपण संकल्प करूया की 2025 मध्ये मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे कोरोनाची परिस्थितीला मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की अचानकच आपल्या जवळचे आपले आई असतील, वडील असतील, भाऊ बहीण, मित्र, जवळचे नातेवाईक देखील असे निघून गेले की अक्षरशः त्यांचं तोंड देखील आपल्याला बघता आलं नाही. तर मित्रांनो, तुम्हाला मला आज एवढंच सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, की आजपर्यंत तुम्ही ज्याच्याशी दुश्मनी केली असेल, तो एकेकाळी तुमचा जिवलग मित्र असेल किंवा भाऊ असेल, आपली बहीण असेल, आपले नातेवाईक कोणीही असेल, काहीतरी कारणास्तव तुम्ही त्यांचं बिनसलं असेल, तुम्ही एकमेकांशी बोलत नसाल, तर माझी एक विनंती आहे मित्रांनो. अशा अनेक घटना घडल्यात मित्रांनो, की प्रत्येकाचं एकेकाशी वैर झालेलं आहे, पण एकेकाळी मैत्री होती. परंतु काही कारणास्तव ते एकमेकांशी बोलत नव्हते आणि त्यानंतर एखाद्याचा अपघात झालेला आहे, एखाद्याला अटॅक आलेला आहे, तो मरून गेला आहे आणि नंतर माणसाला पश्चाताप होतो की अरे बापरे, माझी आजपर्यंत ह्याच्याशी दोस्ती होती, तर तो काही कारणास्तव दुश्मनी केली आणि तो असा असा मयत झाला, मरण पावला, तो आयुष्यातून निघून गेला, असं आपलं वाईट वाटत बसतं. असं पुन्हा दुःख करत बसण्यापेक्षा जोपर्यंत ती व्यक्ती आहे, जोपर्यंत तो मित्र आहे, कोणी बी असेल तुमचं जवळचं नातेवाईक वगैरे, तर प्लीज प्लीज मित्रांनो, त्यांच्याशी चांगलं वागण्याचा आणि त्यांनीही तुमच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा, असं माझं सगळ्यांना आवर्जून विनंती, आवर्जून हे व्हिडिओमधून सांगण्याची एक कळकळीची विनंती आहे मित्रांनो. का तर आयुष्य माणसाचं क्षणभंगुर आहे असं म्हणतात मित्रांनो. पाण्याचा बुडबुड आहे म्हणतात, काचेचं भांडं आहे म्हणतात, तडकीन कधी फुटेल, बुडबुडा कधी फुटेल, काही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाशी माणुसकीच्या दृष्टिकोनातून वागा. जर कुठल्या प्रकारचे तुम्ही व्यसन करत असाल तर व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. 100% नाही सुटत, 50% या. हळूहळू त्यातून बाहेर पडा. कारण आयुष्य ही एकदाच आहे, आयुष्य पुन्हा मिळणारं नाही. या आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. जसं आपण दसऱ्याला सोनं लुटतोय, तसा आनंद लुटा, प्रेम लुटा आणि जगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आयुष्य पुन्हा येणार नाही. प्रत्येकाशी प्रेमानं वागा आणि समोरच्यानं बी तुमच्याशी प्रेमानं वागावं, हे पण मी अपेक्षा धरतो. तर मित्रांनो, आता आज बरेच दिवसातून मी आलो आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. काहीतरी आपण
चांगलं घडावं आपल्या आयुष्यात. आणि खरंच मी सांगतो तुम्हाला, एक प्रभू श्रीरामांना एक विनंती आहे की 2026मध्ये सगळेजण आलेले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख तर असतंच, सुख दुःख हे साथी आहे म्हणल्यासारखं. दुःख आले की सुख येतं, सुख आले की दुःख येतं. तर प्रत्येकाच्या आयुष्यात सुख यावं असं माझ्याकडून ही शुभेच्छा देतो तुम्हाला मी. प्रत्येकानं मस्त एकमेकांशी राहावं, एन्जॉय करावं, निसर्गाचा आनंद लुटावा, भरभरून असं प्रेम द्यावं, प्रेम करावं. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला जाता जाता नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.